बघा, 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते, तर बोगद्याची लांबी किती सर? प्रश्न रेल्वे सदरावरील, अर्थात अंतर, वेळ, वेग या घटकावर आधारित सोडवण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून उत्तराप्रत जा. अंतर बराबर वेळ गुणिला वेग. आता अंतर म्हणजे काय सर? तर लेकरांनो लक्ष द्या, अंतर म्हणजे लांबी. अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करायची असते, पण कशाची? या रेल्वेची आणि हा जो काही बोगदा इथं दर्शवला या बोगद्याची लांबी. ओके, रेल्वेची लांबी आहे 180 मीटर, ती इथं मांडा. या बोगद्याची लांबी आपल्याला काढायची. बोगद्याची लांबी y समजू. ओके, उदाहरणार्थ या बोगद्याची लांबी y, मग ही अधिक स्वरूपात इथं मांडा. हा बोगदा, तिच्या मार्गातील हा बोगदा ती रेल्वे गाडी 20 सेकंदात ओलांडून जाते. हा बोगदा ओलांडून जाण्याचा वेळ 20 सेकंद इथं मांडा आणि रेल्वे गाडीचा हा जो वेग आहे 162 किलोमीटर प्रति तास, तो वेगाच्या ठिकाणी याला गुणिला 5/18. लक्ष द्या मित्रांनो, हा भाग जातो 9 मग आता 180 अधिक y बराबर इथं 20 गुणिला 9 गुणिला 5 उरलेत. ओके, 180 अधिक y हा गुणाकार 180 याला परत गुणिला 5, 180 अधिक y बराबर हा गुणाकार 900. आता लेकरांनो yला एकटं करा. 900 कडे जाताना हे 180 वजा असे मांडावे लागतात आणि ही वजाबाकी 720 हे आलेलं उत्तर मीटरमध्ये असेल. ओके, बोगद्याची लांबी किती मित्रांनो? 720 मीटर. हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.